नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रावण सुरू होतोय आणि त्यानिमित्त आपण एकदम प्रोफेशनल आणि पॉलिटिकल अशी ही डिझाईन तयार केलेली आहे. ही डिझाईन मी माझ्या क्लायंटसाठी तयार केलेली आहे. तुम्हाला ही डिझाईन मी PSD आणि PLP फाईलमध्ये दोन्ही फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण अगदी सविस्तर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेले आहे कशा प्रकारे ही डिझाईन तयार केलेली आहे, कशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. त्यापूर्वी आत्ताच आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर अजून देखील तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन करून घेतलं आहे. याच्यात मी आता इथं साईज सेट करतो. सगळ्यात पहिल्यांदा विड्थ सेट करतो. ही आपली झाली. ही म्हणजे आपली इंस्टाग्रामची जी पोस्ट साईज राहते तर ती साईज आपण इथे घेतलेली आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड आपण व्हाईट घेतलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला PNG, PLP आणि PSD अशा तिन्ही पण स्वरूपात मी तुम्हाला हे मटेरियल दिलेलं आहे. संपूर्ण डिझाईन डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलेली आहे. सांगणार आहे व्हिडिओ पुढं व्हिडिओत. आता तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो पिक्सेल लॅबमध्ये. त्याच्यानंतर फोटोशॉपमध्ये देखील आपण कशा प्रकारे केलेले आहे हे तुम्हाला दाखवतो. तर इथे हे बॅकग्राऊंड ॲड केला. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी हे ते बॅकग्राऊंड ॲड करणार. याच्यात मी प्रॉपर आपली जी डिझाईनला आपण साईज केलेली आहे त्याला हे इमेज आहे बॅकग्राऊंड इमेज, तर ते इथे मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. तर याच्यानंतर इकडे बघू शकता मी इथे इथे पिंड घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर हे PNGमध्ये स्वरूपात आहे. एकदम क्वालिटी अशी ही पिंड आहे, हाय क्वालिटीमध्ये. तर याच्यानंतर आता इथे हे बॅकग्राऊंडला टेक्स्ट वगैरे आहे आपलं. तर हे टेक्स्ट मी इथं अशा प्रकारे घेतो आणि याची साईज म्हणजे ऑपेसिटी हे मी जवळपास 40 करतो. तर हे अशा प्रकारे केल्यानंतर इथे मी हे टेक्स्ट जे आहे श्रावण मासारंभ हे अशा प्रकारे मी टेक्स्ट घेतो. तर याच्यानंतर इथे ही फुलांची PNG आहे. तर ही PNG मी इथे पिंडाच्या इथे सेट केली. याच्यानंतर मी इथे हे शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा देणारे हे टेक्स्ट मी इथे सेट केलेलं आहे. तर यानंतर इकडे आता आपण शिवशंकराचा आपण इथे फोटो ॲड करू आणि त्याला आपण ॲडजस्टमेंट करू. लेअरवर खाली होत असते तर त्या पद्धतीने आपण सेट करू. तर इथे मी अशा प्रकारे याची ऑपेसिटी पण कमी केलेली, 75 केली इथे ऑपेसिटी. तर अशा प्रकारे सेट केलं, लॉक केलं. त्याच्यानंतर हे मी टेक्स्ट इथे घेतो. आता हे अशा प्रकारे पण हे आपण टेक्स्ट घेतलेले आहे. याच्यानंतर इथे मी बेलपत्र, हे बेलपत्राचे व्यवस्थित घेऊन हे अशा प्रकारे दोन साईडला सेट केलेले आहे. बाकी फायनली आपला हा लोगो मी इथे ॲड करतो. बाकी आता तुमचं जे काही फुटर वगैरे असेल, समजा तुम्ही जर माझ्यासारखं जर तुम्ही देखील कॅम्पेन डिझायनिंग घेत असताल म्हणजे मंथली डिझाईन, तर इथे तुम्ही तुमचा फुटर ॲड करा. त्याचबरोबर इथे त्यांचं नाव ॲड करा. ह्या अशा प्रकारे तुम्ही तुमची डिटेल्स जे काय असेल ते असं इथे टाकू शकता. याच्यात मी तुम्हाला हे फायनल माझं जे आउटपुट आहे हे देखील तुम्हाला PLPमध्ये मी देतो. तर हे अशा प्रकारे लॉक करून ठेवतो. तुम्हाला हे समजेल की कशा प्रकारे आपली ही डिझाईन इथे तयार केलेली आहे. ह्या अशा प्रकारे डिझाईन हे आपल्या मोबाईलमध्ये तयार झालेली आहे. जे आपले मोबाईलचे यूजर आहेत, मोबाईलमध्ये जे आपले डिझाईन बनवत आहेत मित्र, हे खास त्यांच्यासाठी हे PLP. आता आपण पाहणार आहे ती म्हणजे फोटोशॉपमध्ये आपण कशा प्रकारे तयार केलेली. तर नमस्कार मित्रांनो, इथे आता तुम्ही बघू शकता आपण आधी मोबाईलमध्ये बघितलं, आता आपण फोटोशॉपमध्ये बघतोय. हे कशा प्रकारे आपण ही डिझाईन बनवलेली आहे. फोटोशॉपमध्ये आपल्याला क्लिअर समजेल कशा प्रकारे आपण प्रत्येक लेअर हे तयार केलेले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा
हे मी बॅकग्राऊंड म्हणजे ग्रेडियंट मध्ये हे मी बॅकग्राऊंड घेतलेले आहे. याला मी थोडंसं नेचर नैसर्गिक रूप देण्यासाठी मी हे अशा प्रकारे इथे बॅकग्राऊंड ऍड केलेले. बॅकग्राऊंडची सेटिंग देखील तुम्ही बघू शकता. सॉफ्ट लाईट आणि ऑपेसिटी देखील मी कमी केलेली आहे. हे अशा प्रकारे इथे बॅकग्राऊंड सेट केल्यानंतर इथे मी हे टेक्स्ट टाकून घेतलेले आहे आणि या टेक्स्ट पण ऑपेसिटी फक्त 10 ठेवलेली आहे. हे अशा प्रकारे 10 सेट करून ठेवलेली आहे. याच्यानंतर इथे शिवशंकराची ही इमेज एकदम कट टू कट व्यवस्थित हे अशा प्रकारे कट केलेली फेसच्या साईडने. इकडे तुम्ही बघू शकता फेसच्या साईडनं वगैरे मस्त मध्ये कटिंग करून हे अशा प्रकारे मी इथं ही इमेज ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर इथे ही एक लाईट पीएनजी मी ऍड केलेली जी की आपल्या पिंडीच्या मागे जाणार. इथे पिंड जे आहे तर त्याचे शॅडो तयार केलेले. त्याच्यानंतर इथे ही पिंडाची इमेज घेतली. एकदम क्वालिटी अशी हाय क्वालिटी अशी ही पीएनजी आहे. तर याच्यानंतर मी इथे इन्फिनिटी फॉन्टचा यूज करून हा फॉन्ट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे आणि तिथून तुम्ही हा फॉन्ट डाउनलोड देखील करू शकता. मी त्याची लिंक तुम्हाला पिन मध्ये देतो किंवा व्हिडिओच्या शेवट तुम्हाला त्याची लिंक पाहायला भेटेल. तिथून तुम्ही डाउनलोड देखील करू शकता. तर त्याच्यानंतर मी इथे परत एकदा इथे हे टेक्स्ट टाकलेले आहे. याची साईज 28 ऑपेन्स फॉन्ट यूज केलंय. मीडियम मध्ये इफेक्ट याला मी दिलेला आहे. हे अशा प्रकारे तयार केलेले आहे. याच्यानंतर बेलपान या साईडला मी ऍड केलेले आहे. त्याचबरोबर सेम कॉपी वरच्या साईडला ऍड केलेली इथं अशा प्रकारे ऍड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी ही फुलं ऍड केलेली आहेत. एकदम व्यवस्थित पॉलिटिकल डिझाईन म्हटलं तर एकदम व्यवस्थित काम करावं लागतं. तर ही एकदम फ्रेश युनिक एकदम व्यवस्थित अशी आपण डिझाईन तयार केलेली आहे. त्याच्यानंतर हे टेक्स्ट आपण टाकलेले हे देखील आपण पॉपिन्स फॉन्ट मीडियम आणि बोल्ड अशा प्रकारे मिक्स मध्ये यूज केलेले आणि ही पॉलिटिकल डिझाईन काम करताना एकदम कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन पण तितकंच महत्वाचं आहे. तर कस्टमर देखील खुश झाला पाहिजे. आपल्याकडून प्रत्येक वेळेस गेल्या पाहिजेत. कोणतीही डिझाईन रिपीट नाही गेली पाहिजे. तर तो हेतू मनाशी घेऊन हे अशा प्रकारे उत्तम अशी मी डिझाईन माझ्या क्लायंटसाठी मी तयार केलेली. याचा फोटो देखील मी टाकलेले. हा देखील इन्फिनिटी फॉन्टच्या माध्यमातून मी हे टेक्स्ट टाकलेले. बाकी त्यांचा फोटो वगैरे मी इथे ऍड करून घेतला आणि फायनल मी इथे माझा लोगो ऍड केला. इथे लोगो ऍड केल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला फायनल आउटपुट या डिझाईनचं पाहायला भेटतं. तर मित्रांनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला तुमचं सोशल मीडियाचं जर पॅकेजिंग मंथली पॅकेज डिझाईन जर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे किंवा तुम्ही आपलं इंस्टाग्राम पेज चेक करू शकता. प्रत्येक पोस्ट मध्ये किंवा आपल्या बायो मध्ये देखील मी माझा नंबर मेन्शन केलेला आहे. तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमच्यासाठी नक्कीच अशा उत्तम डिझाईन त्या नक्कीच तयार करून देऊ. तर धन्यवाद मित्रांनो. नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला अजून देखील तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.